लहान मुलं जर माती, खडू, पेन्सिल किंवा भिंतीचे रंग, कागद, साबण अशा गोष्टी खात असतील तर पालकांना खूप काळजी वाटते. आणि त्यासोबत अजून एक प्रॉब्लेम असतो की मुलं जेवण करत नाहीत आणि पालकांना हे वाटणे साहजिक आहे की अरे या वाईट सवयी कशा मोडायच्या. तर ही फक्त वाईट सवय नाही, तर याला एक मेडिकल रिझन आहे. तर या सवयीला काय म्हणतात, या सवयीपासून मुलांची सुटका कशी करायची, ज्याला आपण मेडिकल लँग्वेजमध्ये पायका म्हणतो. तर हा पायका कशामुळे होतो, मुलांना पायका असेल तर कोणते प्रॉब्लेम फेस करावे लागतात आणि याला ट्रीटमेंट काय करायची, ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. पायका म्हणजे काय? ज्या गोष्टी खायच्या नसतात ते मुलं खातात. मीन्स इटिंग नॉन इडिबल सबस्टन्सेस बाय अ चाइल्ड. 6 महिने ते 2 वर्ष या वयोगटातील मुलं प्रत्येक गोष्ट तोंडात घालून पाहतात. ते एक्सप्लोर करत असतात, त्यांची सेन्सरी डेव्हलपमेंट होत असते आणि ते प्रत्येक गोष्ट फील करतात, तोंडात घालतात आणि त्यांना त्या गोष्टीबद्दल जाणून घ्यायची इच्छा असते. तर याला पायका म्हणत नाहीत, तर या गोष्टीला माउदिंग म्हणतात. तर माउदिंग हे एक नॉर्मल बिहेवियर आहे, नॉर्मल डेव्हलपमेंटचा फेज आहे आणि 2 वर्षानंतरही काही मुलं या वस्तू तोंडात घालून गिळतात, त्यावेळेस त्याला आपण पायका म्हणतो. 2 वर्ष ते 6 वर्ष या वयोगटातील मुलांमध्ये पायका जास्त कॉमन दिसून येतो. तर त्याची कारणं काय आहेत? जर मुलांना आयर्न, झिंक किंवा कॅल्शियम डिफिशियन्सी असेल, तरी पण मुलं अशी नॉन न्यूट्रिटिव्ह गोष्टी तोंडात घालतात. दुसरं कारण म्हणजे पॅरासाइट. जर पॅरासाइटचं इन्फेक्शन झालं असेल, वर्म इन्फेस्टेशन झालं असेल, तर अशा वेळेस पण मुलं नको त्या गोष्टी तोंडात घालतात. तिसरं कारण म्हणजे बिहेवियरल चेंज. मुलांना बोर झालं असेल, एखाद्या वस्तीला ते कंटाळले असतील, तर तशा वेळेस पण मुलं तोंडात वस्तू घालतात. चौथं कारण म्हणजे पॅरेंटिंग निग्लेक्ट. जर मुलांना इमोशनल सपोर्ट नसेल, पॅरेंट्स हवे असतील, तर तशा वेळेस पण त्यांना अशा सवयी लागू शकतात. पाचवं कारण म्हणजे डेव्हलपमेंटल डिले. ऑटिझम, एडीएचडी असलेल्या मुलांमध्ये पण हे बिहेवियर दिसू शकतं. तर यामुळे प्रॉब्लेम काय होऊ शकतात? मुलांना भूक लागत नाही, मुलं जेवण करत नाहीत, त्याच्यामुळे मुलांमध्ये आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया होतो. रक्तामधील लोह कमी झाल्यामुळे परिणामी मुलांना अजून भूक कमी लागते आणि व्हिशियस सायकल चालू राहतं. दुसरा प्रॉब्लेम म्हणजे माती खाल्ल्यामुळे मुलांना पॅरासायटिक, बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतात. पॅरासायटिक इन्फेस्टेशनमुळे मुलांच्या पोटामध्ये किडे होऊ शकतात आणि या सगळ्या इन्फेक्शन्समुळे मुलांमध्ये जुलाब लागणे, उलट्या होणे, पोटदुखी होणे हे सिम्पटम्स दिसतात. आणि मुलं वारंवार पेन्सिल खात असतील तर त्यामधून लीड पॉइझनिंग पण मुलांना होऊ शकते. नाउ द क्वेश्चन इज हाऊ टू स्टॉप these हॅबिट्स. तर मुलं ज्या गोष्टी तोंडात घालतात त्या गोष्टी मुलांच्या आजूबाजूला आढळूच देऊ नका. म्हणजे त्या गोष्टींपासून मुलांना दूर करा. जर त्या दिसल्याच नाही तर मुलं ती गोष्ट तोंडात घालणार नाही. आणि एखादी गोष्ट मुलांनी तोंडात घातलीच तर तशा वेळेस त्यांना डायव्हर्ट करा. त्यांना टॉयज द्या किंवा तुम्ही त्यांच्याशी खेळा किंवा बाहेर घेऊन जा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट. 2 वर्षानंतर मुलांना तुम्ही ज्या गोष्टी सांगतात ते समजतात. तुम्ही मुलांना असं सांगू शकता, जर तू ही गोष्ट खाल्ली नाही किंवा तोंडात घातली नाही तर मी तुला एखादं टॉयज आणून देतो किंवा एखादी त्यांना जी गोष्ट आवडेल ती देतो. अशा प्रकारे तुम्ही त्यांना पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट करा. त्यांच्या सवयी पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंटमुळे कमी होतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही त्यांना आयर्नची सिरप चालू करा. लोहाचे औषध तुम्ही कमीत कमी 3 ते 6 महिने चालू ठेवा, जेणेकरून लोहाची कमतरता भरून निघेल. आणि मुलांना बॅलन्स डाएट द्या. त्यांच्या जीवनामध्ये कार्बोहायड्रेट्स तर असतातच, पण त्यासोबतच प्रोटीन्स, पालेभाज्या, फ्रुट्स या गोष्टींचा समावेश करा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांना इमोशनल सपोर्ट द्या. मुलांना जर तुम्ही एखादी गोष्ट प्रेमाने समजून सांगितली, परत परत समजून सांगितली, तर ती त्यांना समजते. त्यांना एवढं समजतं की अरे आपल्याला ही गोष्ट चुकीची आहे म्हणूनच सांगतात, पण तुम्ही त्यांना मारू नका. आणि वारंवार सतत प्रेमाने सांगितल्यानंतर मुलं त्यांच्या सवयी नक्कीच मोडतात. आणि मुलांनी माती, चिखल तोंडात घातल्यामुळे त्यांना वर्म इन्फेस्टेशनचे चान्स वाढतात. म्हणून मुलांना प्रत्येक 6 महिन्याला जंताचं औषध द्या. मुलांना अल्बेंडाझोलचं औषध देऊन तुम्ही प्रत्येक 6 महिन्याला त्यांचं डिवर्मिंग करा. थँक यू. हॅपी पॅरेंटिंग.